नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. इंडियन एअरफोर्सकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, अग्निवीर वायू स्पोर्ट्स कोटा खेळाडूंसाठीची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती याबद्दलची पाहूयात. पाहू शकता, इंडियन एअरफोर्स इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम अनमॅरिड इंडियन मेल कॅन्डिडेट्स who appear in recruitment trials of outstanding sportsman as अग्निवीर वायू स्पोर्ट्स इनटेक 1/2024. यानुसार अग्निवीर वायू स्पोर्ट्स इनटेकसाठी ही जी भरती आहे यामध्ये पाहू शकता विविध जे खेळ आहेत, जे मानवी खेळ आहेत त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये स्पोर्टिंग डिसिप्लिन आहे, ॲथलेटिक्स आहे, त्याच्यानंतर बास्केटबॉल आहे, बॉक्सिंग, क्रिकेट, सायकल पोलो, सायकलिंग, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स. त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत, कॅटेगरी आहेत, इव्हेंट पोझिशन याचीसुद्धा माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. याच्याबरोबर इथे हँडबॉल आहे, हॉकी, कबड्डी आहे, लॉन टेनिस, स्क्वॅश, स्विमिंग, डायविंग आहे, व्हॉलीबॉल आहे. स्पोर्टिंग डिसिप्लिनमध्ये वॉटर पोलो आहे, वेट लिफ्टिंग आहे, रेसलिंग, वुशू याबरोबर स्पोर्टिंग डिसिप्लिन आहेत. ॲप्लिकेशन जे व्हॅलिड आहे स्पोर्ट इनटेक 1/2024साठी, म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते चालू होत आहे 13 फेब्रुवारी 2024पासून आणि शेवटची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2024. तर ऑनलाईन सबमिटसाठी जी अधिकृत जी लिंक दिलेली आहे वेबसाईटची, त्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने जे रजिस्ट्रेशन आहे ते प्रोसेस करायचं आहे. ही जी वेबसाईट आहे. त्याच्यानंतर एलिजिबिलिटीसाठी हे पाहूयात. याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ जे आहे, कॅन्डिडेट्स मस्ट बॉर्न म्हणजे 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 या दरम्यानचा वय असणे म्हणजे जन्म असणे आवश्यक आहे. त्यानंतर इन केस ऑफ कॅन्डिडेट्स क्लिअर्स ऑल द स्टेजेस ऑफ सिलेक्शन ट्रायल देन अपर एज लिमिट ॲज ऑन डेट अनलॉन्मेंट शुड बी 21 वर्ष. म्हणजे जास्तीत जास्त वय जे आहे 21 वर्ष असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये मॅरिटल स्टेटस जे आहे ते अनमॅरिड खेळाडू असणे आवश्यक आहे. अग्निवीर वायू स्पोर्ट्स या कोटासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये पाहू शकता सायन्स सब्जेक्ट जो आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट शुड हॅव पास म्हणजे 10+2 10वी-12वी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इंग्लिश असणे आवश्यक आहे. 50% कमीत कमी मार्क्स. त्याच्यानंतर 3 इयर्स डिप्लोमा कोर्स किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये कमीत कमी 50% मार्क्सनी डिप्लोमा असणे आवश्यक आहे. किंवा 2 इयर्स वोकेशनल कोर्स, नॉन वोकेशनल कोर्स सब्जेक्ट फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स ते असणे आवश्यक आहे. 50% मार्क्सशिवाय ऑदर दॅन सायन्स सब्जेक्टसाठी 10वी-12वी आणि त्याच्यानंतर एज्युकेशन बोर्डसाठी 50% मार्क्सनी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता स्पोर्ट्स अचिव्हमेंट्समध्ये इंडिव्हिज्युअल म्हणजे रिप्रेझेंटेड कंट्री किंवा भारताचं खेळाडूसाठीचं नेतृत्व आहे टीमसाठी ज्युनियर सिनियर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जे अचिव्हमेंट्स आहेत त्या अचिव्हमेंट्सनुसार जे आहे सिलेक्शन जे आहे ते असणार आहे. या पोस्टसाठी क्रिकेटसाठी सुद्धा देण्यात आलेलं आहे. मॅन्डेटरी मेडिकल स्टँडर्ड्समध्ये पाहू शकता शारीरिक जी पात्रता आहे याच्यामध्ये हाईट जी आहे कमीत कमी हाईट जी आहे 152.5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. वय वेट जे आहे प्रपोर्शनल ऑफ हाईट म्हणजे वय आणि हाईटनुसार ते वय जे वेट जे आहे वजन जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर हेअरिंग कॅन्डिडेट शुड हॅव नॉर्मल हेअरिंग म्हणजे हेअरिंगसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. डेंटल शुड हॅव हेल्थी गम्स, गुड सेट ऑफ टीथ अँड मिनिमम 40 डेंटल पॉईंट्स म्हणजे दातांची जी काळजी आहे दातांची जी म्हणजे त्याच्यामध्ये आपण तुम्ही बोलू शकता चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक आहे. व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी आहे. याच्यानंतर मॅक्सिमम लिमिट्स ऑफ रिट्रॅक्टिव्ह एरर म्हणजे कलर विजन डोळ्यांची जी दृष्टी आहे त्याच्यामध्ये दृष्टीशक्ती आहे ती चांगली असणे आवश्यक आहे. कॉर्नल सर्जरी आहे. जनरल हेल्थसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जेंडरसाठी एनी कॅन्डिडेट 8 फॉर्म हर प्रिमेडिशन याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये अनफिट असणे म्हणजे ज्या पद्धतीची जी माहिती आहे पूर्णपणे डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. बॉडी टॅटू संबंधीची जी सूचना आहे तीसुद्धा याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स जे आहेत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत याच्याबद्दलची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरात जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. त्याचबरोबर शेवटी जो आहे सर्टिफिकेट जे लागणारे सर्टिफिकेट आहेत त्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत.
जर बॉडी टॅटू असेल तर याबद्दलचं जे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट अशा पद्धतीने सबमिट करणं आवश्यक आहे. कन्सेंट सर्टिफिकेट आहे, टर्म्स अँड कंडिशन्स. तर अशा पद्धतीने सगळी माहिती जी आहे ही सगळी माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अग्निवीर वायू या पदासाठीची जाहिरातीमध्ये चेक केली जाऊ शकते. जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्याबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ते पाहू शकता. फिजिकल टेस्ट जी आहे PET टेस्ट याच्यामध्ये गेली येते. याच्यामध्ये 10 पुशअप्स असतात 1 मिनिटासाठीचे, 10 सिटअप्स असतात 1 मिनिटासाठीचे आणि 20 स्क्वॅट्स 1 मिनिटासाठीचे असतात. स्पोर्ट्स स्किल्स ट्रायलसुद्धा याच्यामध्ये घेतले जातात. अशा पद्धतीने मेडिकल एक्झामिनेशन घेऊन ऑनलाईन अर्ज म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे 13 फेब्रुवारी 2024 पासून ओपन होत आहे. ऑनलाईन अर्ज त्यानुसार केला जाऊ शकतो. त्याचबरोबर एक्झामिनेशन फी जी आहे 100 रुपये फी आहे या पदासाठीची. अशा पद्धतीने जी भरती आहे अग्निवीर वायू पदासाठीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.